पहिली गोष्ट पहा, कार्यक्रम गुणवंताचा असल्यावर प्रश्न मला पडते, तू शिट्या काय मारत असतो बे फोक्या? कार्यक्रम गुणवंताचा आणि तू काय मारायला शिट्या? आता तुझ्यासाठी काय गाणं म्हणू का? पहिलेच तू गममध्ये आहे आणि त्यासाठी पुन्हा गाणं म्हणल्यावर तू आणखी गममध्ये जाणार. तत्पूर्वी लक्षात घ्या, जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजावर जो काही लाठी हल्ला झाला त्याबद्दल प्रथमतः निषेध व्यक्त करतो. कारण लक्षात घ्या, अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात एकवटलेली आहे. सरकार कोणाचंही असो, ते मात्र त्यांनी लक्षात घ्यावं. आणि आता मी बोलेपर्यंत मधात कोणी बोलणार नाही याची काळजी घ्या, नाही तर मी पर्सनली तुझ्यापाशी येणार, तुला उठवणार, तुला 2-3 प्रश्न विचारणार आणि तू हा कार्यक्रम वाजून मी निघून जाणार. नाद कोणाचा बी करायचा भाऊ, पण आपला नाही. चला, प्रथमतः ज्यांनी महाराष्ट्र घडवला, ज्यांनी हा भारत घडवला, त्या प्रत्येक महापुरुषांच्या नावाचा जय जयकार होणं काळाची गरज आहे. म्हणून सब्र कर बंदे वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते रह जाएंगे. सब्र कर बंदे वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो हंसते रह जाएंगे. अरे त्याग दी ख्वाहिशें कुछ अलग कर दिखाने के लिए, सिद्धार्थ भी खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए. महाकारुणिक तथागत शांततेचे उपासक गौतम बुद्ध, ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं, ते राष्ट्रगुरू जगद्गुरू संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ. शर्थे कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, शर्थे कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही. एरे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही. स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र शास्त्रवीर छत्रपती संभाजी राजे, आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, युवकांचे दुसरे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग. आताचा आमचा तरुण, तुमच्या इकडं तरी प्रमाण कमी आहे, पण आमच्या इकडं सध्या पोरीसाठी कोमात जाऊन आत्महत्या करायले. तुमच्या इकडं कदाचित प्रमाण कमी असेल, पोरीवर प्रमाण कमी आहे का जास्त आहे? टाळी एका हाताने वाजत नसती. आणि मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. नाही तर काही काही नमुने आहेत, मी बोलायला एकीकडे ते आले, थांब रे फोक्या, तू काय तमाशात बसला का गाणं चालू आहे इथं? वांद्याच्यात ना कह्याल बी सिटी मारायले. पहा, लक्षात घ्या, म्हणजे सध्याचा तरुण जर असा आत्महत्या करत असेल तर प्रेम देशावर लागतंय. भगतसिंगांना कोणी विचारलं, बाबा तुम्हाला बी वाटत नाही का प्रेमाबद्दल? तेव्हा शहीद आलम भगतसिंगांनी दिलेलं उत्तर आहे, मेरे आदत से वाकिफ है मेरी कलम, मेरे आदत से वाकिफ है मेरी कलम, जब भी इश्क लिखना चाहता हूँ इनकलाब लिख देता हूँ, इनकलाब लिख देता हूँ. आणि म्हणून आपल्याला प्रेम कोणावर करायचं हे बी कळणं गरजेचं आहे. तर युवकांचे दुसरे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, महात्मा बसवेश्वर, आदर्श राज्यकर्ते अहिल्याबाई होळकर, अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश देत पेटविणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा ज्योतिबा फुले. चर्चा, खुर्च्या आणि मोर्चा यांच्या भोवतालचं राजकारण न करता ज्या माणसाने आयुष्यभर समाजकारण केलं ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, रात्री कीर्तनाच्या प्रसंगातून दिवसा गावातील घाण साफ करण्याचे कर्मयोगी संत गाडगे बाबा. आणि मला या ठिकाणी बोलण्याचं
तुम्हाला या ठिकाणी ऐकण्याचं राज्यघटनेच्या भाग क्रमांक 3 मध्ये मूलभूत अधिकार लिहून एक महिला देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत गवसणी घालू शकते, त्याला कुठला धर्म जात पंथ आडवा येत नाही असा मौल्यवान ग्रंथ आपल्या पदरात टाकणारे महामानव बोधिसत्व परमपूज्य ज्ञान सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रत्येक महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो। आणि या ठिकाणी सत्यजित भैया जेव्हा आमदार झाले होते तेव्हा मी त्यांना कॉल केला होता की तुम्हाला शुभेच्छा म्हणून। आता त्यांनी त्यावेळेस मला ओळखलं नव्हतं, चलत असते, जीवन आहे जीवन। हा, तू काय गौतमी पाटीलच्या फडातला आहे का रे? छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। पोरींना मी हे सांगू लागलो की पोरीवर एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुमच्या लग्नाची प्रोफाईल तयार होते आणि प्रोफाईल तयार झाल्यावर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की जर तुम्ही नोकरी लागल्या नाही तेव्हा त्याचं दुःख सर्वात जास्त तुझ्या बापाला होते, त्याचं सर्वात मोठं दुःख तुझ्या बापाला होते। म्हणून येणाऱ्या काळात आपण संधीचं सोनं करायचं। पोरगी UPSC मध्ये गेली, बापाचा सत्कार झाला, पोरग UPSC मध्ये गेलं, बापाचा सत्कार झाला, पोरग इस्रो मध्ये गेलं, बापाचा सत्कार झाला। त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट साडी नेसून, महत्त्वाची गोष्ट माउंट एव्हरेस्ट पार केलाय त्या ताईचा सत्कार झाला। त्यानंतर सायकलिंगमध्ये काम करणाऱ्या ताईचा सत्कार झाला। यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, लोक तुम्हाला जेव्हा तुमच्याकडे काही आहे, तुमचं अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाला लोक सलाम मारतात, तुमच्याकडे काही नाही तर आपल्याला कुत्रं देखील ओळखत नाही। म्हणून एक काम आहे की जर एखादं पोरगं आपल्याला आपल्या रंगामुळे नाकारत असेल तर एखाद्या क्षेत्रामध्ये एवढं मोठं नाव करा, नुसते PSI व्हा तुम्ही। PSI तुमच्या गावात तुमचं बॅनर टाकते ना, ते बॅनर रस्त्यानं चालताना तुमचा बाप असा फोटोकडे दाखवतो, गावातल्या 100 लोकांना बोलून घेतो आणि त्या बॅनरकडे हात करून दाखवतो। नाद करायचा नाही, आपली आहे, नाद करायचा नाही, आपली आहे। काही काही तर बापा म्हणतात ज्या भावकीतल्या दलिंदरांना त्रास दिला आता माझी पोरगी PSI झाली, बंदूकच घेऊन येतो याच्याकडे। म्हणजे मेन गोष्ट काय की जर आपण गुणवान झालात, आपण एखाद्या क्षेत्रातल्या यशाला गवसणी घातली, लाईन लागते आपल्या घरासमोर लाईन, तिथं तुमचा चेहरा पाहिला जात नाही, तिथं तुमचा रंग पाहिला जात नाही, तुमच्या मागल्या पदाला व्हॅल्यू दिल्या जाते। आणि म्हणून एक विनंती आहे की तुम्हाला संधीचं सोनं करायचंय पोरं। दुसरी गोष्ट एक आहे, आजकाल आमचं सत्यजित भाया पोरग बेजार आहे स्टेटस ठेवण्यामध्ये। ज्या फोक्याला स्टेटस नाही त्यानं स्टेटस ठेवून स्वतःचं स्टेटस वाया घालायचं नाही। पहिले सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नसतंय, ज्याचं स्टेटस असतंय का लोक त्याचं स्टेटस स्टेटसला ठेवतात। म्हणून पहिले स्टेटस बनवायचं शिका, नाहीतर आजकाल आमची पोरगी बेजार आहे स्नॅपचॅट, बेजार आहे ती कशी दिसती अख्ख्या गावाला माहिती आहे, पण हिनं कोणतं फिल्टर आणले। आमचं पोरग कोमात चाललंय, सकाळी येईल पाहिलं होतं वेगळी दिसू लागली, याच्यात तर वेगळी दिसायली। आणि पुन्हा तिचं ते कावरिया गाणं आलं ना, ते कावरिया, नाही तर तिचं गाणं मै नाही तो कोण बे। आमचं पोरग बी डेंजर, पहिलेच हे नगमी जुल्फे, ह्याचा गम म्हणजे हृदयाच्या आतल्या टोक्यापर्यंत। याचा डायलॉग तू नाही तो कोई और सही। आता ही म्हणायली मै नाही तो कोण बे, आणि आमचं दलिंदर म्हणतंय तू नहीं कोई और सही, और नहीं कोई और सही, लाख हसीना है इस जमाने में तू अकेली तो नहीं। हा, ग्रामीण भागातून तू संगमनेरला शिकायला आला तर तुझं काम आहे बब्या शिकायचंच काम कर,
तो काम काय शिकायचंच काम कर, नाही तर आमचं पोरग थांब 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 रे झाकण जुल्या. सत्यजित भाई हा शब्द आपला विधान परिषदेमध्ये गाजला. आमदार लोक बी आता झाकण जुल्या म्हणालेत. मला एकाने विचारलं त्याचा अर्थ काय, मलाच माहित नाही, सहज बोललो होतो. पण जाऊ दे, आपला शब्द तर वापरला ना. निलेश राणेन काहीतरी वापरला पाठी, ते कोणाला तरी झाकण जुल्या म्हणाले, शब्द घातला तो असो. सांगायचं तात्पर्य पोरं एकच गोष्ट लक्षात घ्या, आमचं पोरग बेजार आहे सकाळी उठल्या उठल्या स्टेटस ठेवण्यामध्ये. म्हणजे याच्या डोक्यात एक प्रश्न आहे की मी जगाला दाखवू काय की माझ्याकडे आहे काय. सकाळी उठल्यावर याचं स्टेटस आहे, जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं. याचं स्टेटस, याचा स्टेटस पाहायला 22 जण, घरातले 19 आणि दुसऱ्याच्या मोबाईलमधून यानं पाहिले असे 3. यानं फेसबुकवर टाकलेली पोस्ट, तिला कमेंट 2, एक जण नाईस म्हणले आणि दुसरी कमेंट यांची थँक्यू म्हणून. याला अख्ख्या लाईक 4. एक बापाच्या मोबाईलमध्ये यानं पाहिलं, तिथून लाईक केलं. एका मित्राला सांगितलंय नेमकीच पोस्ट टाकली, त्याला लाईक कर. आणि म्हणून आमचं पोरग सकाळी उठल्यावर डायलॉग म्हणाले, जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं, कौन कब किस हालात में बदला सबका हिसाब रखता हूं. आणि हे किराणा दुकानावर काम आलं. याचा डायलॉग हे तिला इम्प्रेस करण्यासाठी म्हणाले, पुन्हा तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा. इलं म्हणाले, ही बी पुन्हा कोमात, मया पिलूचं स्टेटस पाहणं म्हणे. पिलू ए थांब रे थांब थांब, मला माहित आहे तू यात किरमी आहे. हा इथं डान्स गाणं चालू आहे, पहिले तो कभी कभी गम था. म्हणजे कुठून सुधरतील काय माहिती. वन्स मोर म्हणाले ते. हा सिट्या मारणाऱ्याच्या बाजूचा हातवर करा, मी बोलतो त्याच्याबद्दल. एक तर गरज नसताना झाला तू. काहीच काम नव्हतं, आला येताना माईल त्रास, समाजात आला समाजाला त्रास, इथं आला आम्हाला त्रास, मतदारसंघामध्ये भयाल त्रास. पोरं एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या बापाचं तुमच्या यशामध्ये योगदान आहे म्हणून पहिल्यांदा एकच गोष्ट लक्षात घ्या, 5 फुटाचं अंतर आहे. या 5 फुटाच्या अंतरावर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, इथं बसलेल्या मान्यवराकडे पहा. त्यांनी त्या त्या क्षेत्रामध्ये केलेल्या योगदानामुळं ती लोक इथं बसलीत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कुठंतरी मागं आपली माय बसलेली आहे पहा. कुठंतरी एखाद्या खुर्चीवर आपला बाप बसलेला असेल, कुठंतरी आपली माय बसलेली आहे, कुठंतरी आपला बाप बसलेला आहे. इथं बसलेल्या तमाम भगिनींना, बहिणींना, भावांना एक विनंती आहे, हे 5 फुटाचं अंतर आहे. इथं ज्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलं, उत्तुंग यश संपादन केलं, त्या त्या लोकांचा इथं सत्कार झाला. पण एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, आपली माय कुठतरी मागं बसलेली आहे, आपला बाप कुठतरी खाली खुर्चीवर बसलेला आहे. 5 फुटाचं अंतर आहे. या विचारमंचावर बसलेले सन्माननीय आमदार आहेत, आमदार साहेबाचे वडील आहेत, त्याच्यानंतर पतसंस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत, त्या त्या क्षेत्रात संपादन केलेल्या जे काही यश असतील त्या महिला आहेत. पण आपली माय आणि आपला बाप खाली बसला, एक शपथ तरुण या नात्यानं घ्यायची. येणाऱ्या काळात जेव्हा सत्यजित भाया एखादा कार्यक्रम ठेवतील, तो कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्याचा असेल, तो कार्यक्रम यश संपादन केलेल्या लोकांचा असेल, तेव्हा रात्रीचा दिवस करेल, दिवसाची रात्र करेल, काय झक मारायची तर मारेल, उद्योग करेल, व्यवसाय करेल, धंदा करेल, अभ्यास करेल. पण त्या दिवशी मी खाली बसलेला असेल, पण मी केलेल्या माझ्या कामामुळं, मी मिळवलेल्या यशामुळं मा बाप इथं आमदार साहेबाच्या बाजूला बसलेला असेल. हे स्वप्न तुम्ही बाळगायचे. आणि एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, लढा आपला आपल्या सोबत आहे. लोकांच्या डायलॉगनं आपल्यात परिवर्तन होणार नाही. आपण किती लोकांची उदाहरणं घ्या, प्रत्येक जण पा यशस्वी झाल्यावर डायलॉग आणतो, मी गरीब होतो, मला 10वीला 46% होते, मी 12वीला असा होतो. डझंट मॅटर. कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब नाकामयाब होतो तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है. इथं जिथं गुळ आहे तिथं माशा आहेत. म्हणून एकच गोष्ट काय करायचं करा, तुमच्याकडं काहीतरी लागल, जेणेकरून गावात ग्रामीण भागामध्ये रस्त्यानं चालताना जेव्हा सरपंच चालतो
तेव्हा त्याला गावातले 10 लोक म्हणतात, सरपंच साहेब चहा घेऊ. आपल्या बापानं जिंदगीत कोणाचा रुपया घेतला नाही, आपल्या बापानं कोणाचा रुपया लुबाडला बी नाही, पण आपला बाप त्या रस्त्यानं चालतो तेव्हा आपल्या बापाला कोणी हातही दाखवत नाही आणि आपल्या बापाला कोणी विचारतही नाही. पण ज्या पोराचा बाप सध्या ज्या बापाचं पोरग सध्या UPSC मध्ये लागलंय, त्या बापाचा तोरा पहा गावात काय. ज्याचं पोरग सध्या इस्रोमध्ये आहे, त्या बापाचा तोरा पहा गावात काय. म्हणून आपला बाप कोणाचा बाप व्हायचं ही ठरवायची ताकद आपल्या हातात आहे. आपल्या बापाला PSIचा बाप करायचे, आपल्या बापाला कलेक्टरचा बाप करायचे, किंवा आपल्या बापाला कोणता बाप करायचे. त्यामुळे आपलं काम काय आहे की आपल्या बापाच्या अस्तित्वासाठी तरी आपल्याला लढायचे. ग्रामीण भागामध्ये तुम्ही शिकत असताना पंचायत समितीला गेला असाल, पास सनद कास्ट बिस्ट काढायला, उत्पन्नाचं सर्टिफिकेट काढायला गेला असताल ना. मग त्या उत्पन्नाचं सर्टिफिकेट काढताना एक उदाहरण तुमच्या समोर आलं असेल. तुमच्या बापाचा पोशाख आहे पहा, नेहरू शर्ट आहे, धोतर असेल, पांढरी टोपी असेल गांधी, किंवा वगैरे वगैरे ग्रामीण भागातली एखादी सिल्परची चप्पल असेल, किंवा शेतात काम करणारा एखादा टायगर कंपनीचा बूट आपला बाप घालत असेल. त्या बापाला घेऊन जेव्हा आपण पंचायत समिती कार्यालयामध्ये गेलो आणि आपलं सर्व काम झालं होतं, तहसीलदाराची आपल्याला एक सही घ्यायची होती आणि सही घेत असताना आपला बाप आपल्यासोबत होता. ते दिवस आठवा की तुम्ही कदाचित 10वीला असताल, कदाचित 12वीला असताल. तुम्ही काढायला गेल ते कास्ट सर्टिफिकेट, आणि कास्ट सर्टिफिकेट काढायला जाताना तुम्हाला शेवटची सही लागत होती तहसीलदाराची. तहसीलदाराची सही लागत असताना नेमकं तुम्ही त्या तहसीलदाराच्या कॅबिनमध्ये जाणार तेव्हा पांढऱ्या शर्टावर पांढऱ्या पॅन्टवर एक चपरासी तुमच्या बापाच्या छातीला हात लावतो आणि थांबवतो. तुमच्या बापाला थांबवण्याचं एकमेव कारण आहे तुमच्या बापाची गरिबी, तुमच्या बापाच्या अंगात असणारे कपडे. तुमच्या बापाला थांबवतो आणि सांगतो, तहसीलदार साहेब बिझी आहेत, तहसीलदार साहेब मीटिंगमध्ये आहे, तुम्हाला सध्या भेटता येणार नाही. तेव्हा कदाचित तुम्ही तुमच्या बापाच्या बाजूला उभे असाल, तेव्हा पांढरा शर्ट घालणारा एखादा पंचायत समिती सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, एखाद्या स्थानिक गावाचा सरपंच असेल, तो त्याचा वाजणारा बूट करकर बूट वाजतो, तो तुमच्या बापाच्या बाजून झपकन कॅबिनमध्ये जातो, तहसीलदाराच्या समोर बसतो, चर्चा होतात, गप्पा होतो, कोणीतरी चहा घेऊन येते, पाण्याचा ग्लास घेऊन येते, तो चहा पितो, गप्पा होतात, त्या निघून जातात. त्या गप्पा कोणत्या असतात काय असतात याच्याशी घेणं नाही आहे. पण ज्या पांढऱ्या शर्टावर पांढऱ्या पॅन्टवर असणाऱ्या चपराशाने आपल्या बापाच्या छातीला हात लावला आणि सांगितलं, तू इथं थांब, तहसीलदार साहेब बिझी आहेत. त्यावेळेस तुमचं वय कदाचित 16 वर्ष, कदाचित 18 वर्ष, आणि आपल्या समोर शब्द लागतो तरुण. तरुण म्हणजे ज्याच्यावर ऋण आहे. ऋण म्हणजे कर्ज. कर्ज कोणाचं? शोषितांचं. कर्ज कोणाचं? पीडितांचं. कर्ज कोणाचं? गरजवंताचं. कर्ज कोणाचं? आपल्या स्वतःच्या मायबापाच्या डोळ्यात निश्चित पडलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं. आणि ज्या चपराशानं आपल्या बापाच्या छातीला हात लावला आणि रोखलं, तेव्हा कदाचित तुमच्या मनात त्या पदाबद्दल राग आला पाहिजे. मी काय झक मारायची तर मारेल, दिवसाचा रात्र करेल, रात्रीचा दिवस करेल, एवढा अभ्यास करेल. जर संगमनेरमधून 3 पोरं UPSC मध्ये जात असताल तर MPSC टॉपर करेल, याच तालुक्यामध्ये तहसीलदार होईल आणि याच साल्याला मायबापासाठी एक ग्लास भरून पाणी आणायला लावेल. हे स्वप्न तुम्हाला पाहता आलं पाहिजे. आणि हे स्वप्न पाहण्यासाठी पहिल्यांदा ती रग आपल्या अंगात लागते. ती रग आणण्यासाठी साधा सुद्धा जमत नाही.